नमस्कार मैत्रिणींनो, घरातलं सगळ्यात जास्त चर्चेत असणारं नातं कोणतं असेल तर ते म्हणजे सासू आणि सुनेचं नातं. काही घरांमध्ये हे नातं इतकं सुंदर असतं की सासू सून आई मुलीसारख्या राहतात. तर काही ठिकाणी छोट्या छोट्या गैरसमजांमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. पण प्रश्न असा आहे की सासू आणि सुनेमधलं नातं खरंच कसं असायला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर मनापासून चर्चा करणार आहोत. नात्याची सुरुवात समजून घेणं. जेव्हा एक मुलगी लग्न करून नवीन घरात येते तेव्हा ती फक्त घर बदलत नसते, तर ती तिची सवय, माणसं, वातावरण आणि अनेक आठवणी मागे सोडून आलेली असते. त्याचवेळी एका आईसाठी पण हा बदल सोपा नसतो, कारण त्या मुलाला तिने आयुष्यभर जपलं असतं. त्याच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती महत्त्वाची बनते. म्हणून सुरुवातीला दोघींनाही एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ लागतो. स्पर्धा नाही, स्वीकार हवा. अनेकदा सासू आणि सुनेच्या नात्यात समस्या तेव्हा निर्माण होतात जेव्हा एकमेकींकडे स्पर्धक म्हणून पाहिलं जातं. सासूला वाटतं माझा मुलगा आता बदललेला आहे, तर सुनेला वाटतं मला इथे कोणीच समजून घेत नाही. पण खरं पाहिलं तर दोघींचं उद्दिष्ट एकच असतं, घर आनंदी ठेवणं. म्हणून एकमेकींना प्रतिस्पर्धी नव्हे तर कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे. आदर हा नात्याचा पाया आहे. कोणते नातं टिकण्यासाठी प्रेम जितकं महत्त्वाचं आहे तितकाच आदरही महत्त्वाचा आहे. सासूने सुनेच्या मतांचा आदर केला पाहिजे आणि सुनेनेही सासूच्या अनुभवाचा आदर केला पाहिजे. वयाने मोठं असणं म्हणजे नेहमीच बरोबर असणं असं नाही, आणि नवीन विचार असणं म्हणजे जुनं सगळंच चुकीचं असणं असं पण नाही. दोघींनी एकमेकींचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. संवादाची ताकद. अनेक नाती गैरसमजामुळे तुटतात आणि गैरसमज तेव्हा निर्माण होतो जेव्हा संवाद थांबतो. मनात राग ठेवण्यापेक्षा शांतपणे बोलून दाखवणं चांगलं. एकमेकांच्या भावना ऐकून घेणं गरजेचं आहे, कारण कधीकधी एका छोट्याशा संवादामुळे मोठे वाद टाळता येतात. मुलानेही भूमिका समजून घ्यावी. सासू आणि सुनेच्या नात्यात मुलाची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्याने एका बाजूनं उभं राहण्यापेक्षा दोघींना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आईचा आदर राखत आणि पत्नीचा सन्मान जपत त्याने नात्यात समतोल राखला पाहिजे, कारण घरातील शांतता ही एका व्यक्तीची नाही तर सर्वांची जबाबदारी असते. प्रेम आणि विश्वास. नातं टिकवण्यासाठी प्रेम, विश्वास आणि संयम आवश्यक असतो. सासूने सुनेला मुलगी म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सुनेनेही सासूला आईसारखा मान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिपूर्ण नातं कुठेच नसतं, पण प्रयत्न करणारी माणसं असतील तर नातं सुंदर नक्कीच बनतं. सासू आणि सुनेमधील नातं जिंकण्याचं किंवा हरवण्याचं नसतं, ते समजून घेण्याचं असतं. जिथे आदर असतो, जिथे संवाद असतो, जिथे प्रेम आणि विश्वास असतो, तिथे सासू आणि सून फक्त नात्याने नाही तर मनानेही एकमेकांच्या जवळ येतात. तुमच्या मते सासू आणि सुनेमधील नातं कसं असायला पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.